नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या मंचावर आज लाईक आणि सबस्क्राईब या सिनेमाची टीम आली आहे. अर्थात मुलाखत सुरू करण्याआधी इथे जे काही सुरू होतं ते ऐकून गूढ रहस्यमय कथेची इथे टीम आलेली आहे. तो सिनेमा त्यांनी केलाय, याच्या पल्ल्याड आम्ही आता गेलेलो आहोत त्यांच्या जगामध्ये. इतकी धमाल इथे चालली होती. तर अर्थात ती टीम कोण आहे? कॅमेरा सो आता बघितलंच असेल. अमेय वाघ, अमृता खानविलकर आणि शुभंकर तावडे, अभिषेक मेरुकर आणि नितीन वैद्य ही टीम असल्यावर आणि लाईक आणि सबस्क्राईब जे हे दोन शब्द आहेत यांचा आपल्या जीवनात अविभाज्य घटक झालेले आहेत. हे आपल्या जीवनातले हे दोन शब्द. आणि मला पहिल्यांदा अमेय तुला विचारायला आवडेल की लाईक आणि सबस्क्राईब हे दोन शब्द आहेत, या भोवती आज आपलं जग फिरतंय आणि तुमचा सिनेमा हा कट्टू गूढ रहस्यमय कथेभोवती फिरत आहे, जो आम्ही सिनेमाचा टीजर पाहून खूप उत्सुक आहोत की सिनेमात नेमकं काय आहे. त्यामुळे सुरुवातीला तर मला सांगशील लाईक आणि सबस्क्राईब या शब्दांविषयी आणि अर्थात कट्टू तुमच्या सिनेमाविषयी. आपण जर लाईक आणि सबस्क्राईब ह्या दोन शब्दांना पकडून जर पुढे मला बोलायचं असेल तर मला असं वाटतं की सोशल मीडिया असेल किंवा यूट्यूब असेल तर ह्या सगळ्यावर आपल्याला जे जग दिसतं ते तसंच असतं का, तसं भासवलं जातं, हा पहिला फार प्रकर्षाने मांडावासा वाटतो मुद्दा. कारण आपण सगळे सोशल मीडियावर दाखवत असतो की मी खूप आनंदी आहे, माझं खूप बरं चाललं आहे. खरं किती कोणाच्या आयुष्यात काय चाललं आहे, कोण खरं किती दुःखात आहे किंवा खऱ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स काय आहेत हे आपण शक्यतो दाखवायला जात नाही. आयुष्यातले प्रॉब्लेम्स जरी दाखवायचं म्हणलं सोशल मीडियावर तरी ते एका प्रकारे त्याला असं म्हणू की थोडंसं लेअरिंग करून दाखवले जातात, शुगर कोट करून ते प्रॉब्लेम्स दाखवले जातात. तर हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आणि तोच या सिनेमाचा थोडाफार प्रमाणात जर्म आहे असं मला वाटतं. सोशल मीडियावर जे जग दिसतंय ते खरंच तसं आहे का रिॲलिटी काही वेगळी आहे, हा मांडायचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्याला एक मर्डर मिस्ट्रीचा एक आपण असं म्हणूया की तडका दिलेला आहे. कारण आमच्या सिनेमात खुशी नावाचं पात्र जुई भागवत नावाची तरुण आणि अप्रतिम नटी करते. तर ती यूट्यूब व्लॉगर असते आणि तिच्या यूट्यूब व्लॉग्समध्ये एक दिवशी व्लॉग करता करता तिला डेड बॉडी सापडते. तर तुम्ही जर टीजर बघितला असेल तर तिच्यावर असा आरोप होतो की तिने डेड बॉडीसोबत व्हिडिओ केला आहे. तर खरंच तिने डेड बॉडीसोबत व्हिडिओ केला आहे का व्हिडिओ करता करता डेड बॉडी सापडली आहे, असं एक बेसिक जर्म आहे. आणि एवढंच ते कोडं नाही आहे. आता ह्या सगळ्या प्रकारात जेव्हा वेगवेगळी पात्र गुंफली जातात तेव्हा त्या कथानकाला अजूनच ते कथानक फुलतं आणि खऱ्या अर्थाने आपल्यासमोर एक मर्डर मिस्ट्री किंवा ज्याला आपण असं म्हणू की सस्पेन्स थ्रिलर या अंगाने जाणारा सिनेमा येतो लाईक आणि सबस्क्राईब. अमृता, तुझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब हे असं आपण ते शब्द जिव्हाळ्याचे असतात आपल्या त्यावेळेला. आणि सिनेमातली तुझी भूमिका कट्टू, जेव्हा ती पत्रकाराची भूमिका जसं आम्ही टीजरमध्ये पाहतोय असं वाटतं तू पत्रकार आहे. सो असं वाटतंय की मी पत्रकार आहे, पण ती एक सोशल वर्कर आहे आणि ती तिचं पोलीस स्टेशनात येणं जाणं, लॉयरशी बोलणं, मुद्देशीर बोलणं, असं खूप असं सिम्पल आणि टू द पॉईंट असं हे कॅरेक्टर आहे. तिचं नाव दीपिका आहे आणि तिला जेव्हा ती एकदा पोलीस स्टेशनात तिच्या एका कामासाठी जाते तेव्हा ही खुशी तिकडे सापडते तिला आणि तिला कळत नाही की ही एवढी यंग मुलगी जी इतकी कन्फ्युज्ड आहे ती इकडे का आहे. आणि मग ती तिच्या आयुष्यात थोडंसं एक दखल घेते आणि मग तिच्या आयुष्यात दखल घेतल्यामुळे दीपिकाच्या आयुष्याचं काय होतं हे तुम्हाला चित्रपटात कळतं. आणि जसं अमेय म्हणाला तसं एक एक कॅरेक्टर आहेत ना, ती अशी हळूहळू तुमच्या समोर यायला लागतात आणि एक संपूर्ण स्टोरी तयार होते आणि मग कधी तुम्ही त्या चित्रपटाच्या शेवटपर्यंत पोचता तुम्हाला कळतच नाही. असं नाही आहे की प्रत्येक कॅरेक्टर आधीपासूनच आपल्याला इंट्रोड्यूस झालेलं आहे, असं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी अत्यंत स्मार्ट आणि अत्यंत इंटेलिजंट रायटिंग इकडे कामी आली आहे जी अभिषेकने केली आहे. आणि खूपच सिम्पल. एकतर म्हणजे अभिषेक ची ही दुसरी फिल्म आहे, रिलीज होणारी पहिली फिल्म आहे. आणि जेव्हा एक बाहेरचा माणूस, एक आउटसाइडर जेव्हा अशा प्रकारे सोशल मीडियावरती किंवा लाईक सबस्क्राईब आणि माझ्या चॅनलला लाईक करानं आणि मग रिपोस्ट करानं या विषयावर किंवा ह्या सोशल मीडियाच्या संपूर्ण जगावर एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो ना, तेव्हा काय निघतं ते असं मला वाटतं की लाईक आणि सबस्क्राईब या फिल्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शुभंकर, तुला विचारेन, याच्या आधी तुला खूप अशा धमाल कमाल भूमिकांमध्ये बघितलं आहे, असं
पण आता लाईक अँड सबस्क्राईबमध्ये काय भूमिका आहे, काय तुझं पात्र आहे? मला असं वाटतं की धमाल कमाल ही अख्खी स्टोरीज आहे बेसिकली. आणि धमाल कमाल का, कारण की असं नाही की अरे आम्ही मित्र मज्जा वगैरे असं मस्ती, हे अशातला भाग नसून तर धमाल मस्ती, आता ये आम्ही टाळ्या वगैरे मागतो ए अशातले काही धमाल मजा मस्तीचा संबंध नाही. पण स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि माझ्यासाठी फिल्मची मेन जी महत्त्वाची गोष्ट आहे तर ती त्याची स्टोरी आणि त्याचं स्क्रीन प्ले. तर त्यात मी असो किंवा आमचे कुठलेही पात्र असो हे खूप सिम्पल माणसं आहेत आणि सिम्पल माणसं खूप वेगळ्या आणि कमालीच्या सिच्युएशनमध्ये आहेत आणि त्या सिच्युएशनमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडून काय काय गोष्टी घडत आहेत, कुठल्या गोष्टी त्या करतायत, कुठल्या गोष्टी त्यांच्याकडून केल्या जात आहेत, होत आहेत. सो ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि मी पण जेव्हा ही फिल्म आली होती त्याच्यानंतर मी तीच गोष्ट बघितलेली की आपलं पात्र कसं आहे आणि ह्या सर्कमस्टन्सेसमध्ये ते कसं वागतंय, ते कसं बोलतंय, ते काय काय करतंय आणि इतर पण अनेक कॅरेक्टर्स कसे करतायत ना. ही म्हणजे मी अभिषेक सरांबरोबर आधी पण काम केलं होतं एका फिल्मवरती, तर तेव्हा पण आणि आत्ता पण कॅरेक्टर्स आणि त्याच्या अराउंड जी स्टोरी बांधली गेली आहे ना हे खूप खूप महत्त्वाची आहे त्यांच्यासाठी. आणि ते काम करताना पण आम्हाला त्याची त्या प्रकारे तशा प्रकारे धमाल आणि मजा येते की अशा प्रकारचं आम्हाला काम करायला मिळतंय आणि अशा प्रकारचं कॅरेक्टर किंवा स्टोरीचा आपण एक महत्त्वाचा भाग व्हायला मिळतंय. अभिषेक सर, तुम्हाला विचारेन, सध्या सगळं जग लाईक आणि सबस्क्राईबच्या मागे धावत आहे, पण तोच विषय घेऊन त्यात थोडं कोडं आणि थोडा ट्विस्ट करत हा चित्रपट तयार झाला आहे. कसा सुचला विषय, नाव कसं सुचलं, चित्रपटामागची जर्नी ऐकायला आवडेल. मी स्वतः तसा सोशल मीडियावरती फार ॲक्टिव्ह नाही आहे. मी सोशल मीडियावरती आहे, पण तिथं पोस्ट करण्यापेक्षा बाजूला उभं राहून काय चाललं आहे हे बघणं, ते ऑब्झर्व करणं, अशा पद्धतीचं माझा सोशल मीडिया सहभाग असतो. तर ते करत असताना ट्विटरवरती एक 2-3 वर्षांपूर्वी मी एक थ्रेड वाचला होता. एका पाकिस्तानी विद्यार्थ्याला लंडनमध्ये एक वॉलेट सापडलं आणि ते एका भारतीय माणसाचं होतं. मग त्यांनी त्या वॉलेटमध्ये जे काही त्याला सापडलं त्यातल्या गोष्टी शोधत, त्यातून हिंट एकातून एक, काही लोक जी त्याला फॉलो करते त्या लोक पण कमेंट करत येतात, ह्या सगळ्यातून थोडीशी इन्फॉर्मेशन क्राऊड सोर्स करत असं तो एका पॉईंटहून दुसऱ्याहून तिसऱ्या करत त्या माणसाच्या ऑफिसपर्यंत पोहोचला. त्याला त्याचं वॉलेट परत दिलं, सेल्फी वगैरे काढला आणि निघाला तिथून. तर तेव्हा मला ह्याचं ते एक सीड सापडलं होतं की व्हॉट इफ हे इतकं छान झालं पण असं नाही घडलं, कोणीतरी हे करायला गेलं. आणि व्हॉट इफ दे वॉक इन टू म्हणजे चांगल्या गुडविलने कोणीतरी हे करायला गेलं, जास्त लाईक्स मिळतात, जास्त सबस्क्रायबर्स, अटेन्शन हेही मिळतं आहे, आणि असे एक काहीतरी ॲक्ट करायला गेला की जो तसा एक गुड नेचर्ड ॲक्ट आहे, आणि असं काहीतरी करायला गेलं आणि व्हॉट इफ दे वॉक इन टू अ क्राईम सीन अँड तर काय होईल त्याच्यातून पुढं, आणि मग ती व्यक्ती तिकडच्या बाजूला असेल, ती कोण असेल, त्याचं काय कथानक असेल, असे हे वेगवेगळे मग त्यात हे प्रत्येक कॅरेक्टरचं आणि मग त्याच्या बॅकस्टोरीज येतात तशा रीतीने ही कथा फुलवली होती. ओके. सोशल मीडिया आपल्या सगळ्यांचाच खूप जवळचा विषय आहे आणि माझ्या मते आत्ताच्या जगात सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही राहिलं तर खूप लोक असं म्हणतात की तुम्ही थोडेसे मागासलेले आहात किंवा आउट ऑफ साईड आहात. सो मला असं वाटतं की आता शुभंकर आणि अमृता तुम्ही दोघं जास्त सोशल मीडियावर ॲक्टिव्ह दिसता, रील्सच्या माध्यमातून असे ना किंवा कॉमेडी कुठले रील्स BTS असू देत त्या माध्यमातून असे ना, तुम्हाला दोघांना काय वाटतं की सोशल मीडिया आत्ताच्या जगात किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्या पर्सनल आयुष्याचा विचार करून पण आणि इतर जगाचा विचार करून पण? मी तर आउट अँड आउट आता हे सांगेन की पर्सनल आयुष्याचं म्हणालं तर आत्ता ना खूप वेगळ्या प्रकारचं सोशल मीडिया आता होतं आहे, आणि ते मेनली होतं आहे कारण की सोशल मीडिया आता एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून पण बघितला जातो आणि एक बिझनेस अपॉर्च्युनिटी ओपन झालेली आहे. आणि मी जसं हँडल करतो आहे, मी आत्ता तरी मी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने तर नाही बघत, मी फक्त मला जसा टाईमपास होऊ शकतो आहे किंवा मला माझ्या कुठेतरी मेंटल सॅनिटीसाठी मी काही ना काहीतरी एक कॉमेडी रील्स करा किंवा काहीतरी व्हिडिओज टाका, हे त्यासाठी करतो आहे ते. पण तर ते करत असतानासुद्धा ना भरपूर लोक ते मॉनिटाईज करतात आणि आत्ता एक अशी दिशा पण झाली आहे की त्या मॉनिटायझेशनसाठीच सगळ्या गोष्टी होत आहेत. सो दॅट इज अ डार्क साईड
विच आय थिंक एक चांगली गोष्ट झाली की ते मॉनिटाईज झाले. कारण की आता आपण बघतो किती आपण शिकलो किंवा किती काही झालं, कामं मिळत नाही आहेत किंवा कामं होत नाही आहेत, तर लोक ह्याच्यावरती रिलाय करतात. पण ह्याच्यावर रिलाय झाल्यानंतर तुम्ही नेमका कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट टाकताय, तुम्ही नेमका कुठल्या पद्धतीने पैसे कमवायचा विचार करतायत, हे पण आय गेस इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे. आपण स्वतः बघितलं पाहिजे आपण काय करतोय. मी पर्सनली बघायला गेलं तर मी माझ्या मजेसाठी करतो. त्यातून जर कोण जर म्हणालं अरे तुझ्या मजेसाठी मी तुला 50,000 रुपये द्यायला तयार आहे, तर ठीक आहे, तर मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आमचं ब्रँडचं नाव घे वगैरे टाईप्स. पण हो, बट दॅट इज द रियालिटी. तर तर तसं आता हे, आणि हे कितीही आपण म्हटलं ना की हे कुठेतरी लोकांना नाही कळणार किंवा काय, बट आय थिंक लोकांना एक क्लिक केल्यानंतर कळतं की अच्छा हे आहे का, हां मग हे ह्याच्यासाठी केलं जातं, हे कशासाठी केलं जातं आहे, किंवा हे नेमकं त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल आहे का, त्यांच्या पॅशनबद्दल आहे, क्रिएशनसाठी आहे का, इट इज जस्ट फॉर मनी, हे लोकांना पण आता कळतं आहे. सो आय गेस एक वेगळीच दुनिया आपल्या समोर आली आहे. आणि त्या दुनियेत खूप असं नाही म्हणणार की कुठेतरी मी ब्रश केलं आहे, म्हणजे असं ह्या फिल्मच्याद्वारे प्रॉपर हात घातला आहे त्याच्यात, आणि प्रॉपर हात घालून आपण काय करू शकतो ना त्याचा प्रयत्न लाईक आणि सबस्क्राईब आहे. काही गोष्टी मला आवडतात म्हणून करते, आणि काही गोष्टी ॲब्सल्यूट बिझनेस मॉडेल आहे माझ्यासाठी. कारण एकतर मी जशी राहते, माझं लाईफस्टाईल, ज्या गोष्टींमध्ये मी बिलीव्ह करते त्या सगळ्या माझ्या सोशल मीडियावरती आहेत. अर्थात मी माझं पर्सनल लाईफ खूप त्याच्यावर शेअर करत नाही, कारण लोक वाटतील ते कमेंट्स करतात आणि ते मला आवडत नाही, ते मी खूप पर्सनली घेते. आणि मग ते घरात 2 दिवस मी डिप्रेस, माझी आई डिप्रेस, कशाला पाहिजे ते सगळं, तर ते तसलं काही मी करत नाही. पण तू मला म्हणशील आत्ता ह्या क्षणाला 3.5 मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि यूट्यूब चांगलं चालू आहे, आणि त्याच्या माध्यमातून मी माझं नृत्य दाखवू शकते. कारण असं मी म्हणायला गेले की मला डान्स करायचा आहे, तर एकतर मला चित्रपटांमध्ये तेवढ्या संध्या मिळायला पाहिजेत की मी डान्स करीन. पण अदरवाईज जे माझं पॅशन आहे, आणि रील्स जे काही मी करते ते मी प्युअर आउट ऑफ पॅशन करते. त्याच्यामुळे काय होतं, किंवा आता आपण नट्टापट्टा करतो, गेट रेडी विथ मी वगैरे करतो, तर त्या गोष्टींमध्ये कॉस्मेटिक्स यूज होतातच. आता ते जर का मला कोणी दिले आणि त्याचे मला कोणी पैसे देत असेल तर मला त्याच्यात काहीच वावगं वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काही गोष्टी मी प्युअरली बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी का करते. फॉर एक्झाम्पल आता माझा एक डान्स म्युझिकल आहे वर्ल्ड ऑफ स्त्री, तर ते पॅशन आणि बिझनेस मॉडेल असं मी बॅलन्स करून करते. किंवा आता मला माहिती आहे की कुठल्या तरी साडीचं काहीतरी कोलॅबोरेशन आहे, तर ते सुद्धा मला आवडतं ते करायला. आणि मुलींसाठी तर ऑपॉर्च्युनिटीज असतात मला असं वाटतं ऑन सोशल मीडिया. आणि माझी पर्सनॅलिटी तशी आहे, आय एम व्हेरी आउटस्पोकन, मला एक्सपेरिमेंट करायला आवडतं आणि मला वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात. आणि त्यात ऑफकोर्स अभिनय पण सुरूच आहे, पण मला ह्याच्यात खूप मजा येते हे सगळं करायला. दॅट्स इट. सो माझा प्रश्न तिघांनाही आहे. लाईक, सबस्क्राईब आणि फॉलोवर्स हे तुमच्या कलाकारांमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण की गेल्या काही वर्षात लाईक म्हणजे सबस्क्रायबर्स किती आहेत किंवा फॉलोवर्स किती आहेत ह्याच्यावर कामं मिळतात असं बोललं गेलं होतं. आता आय डोंट नो ते मिळतात की नाही मिळतात, त्याचे तुम्हाला कधी अनुभव आलेत का, आणि त्याच्याबद्दल तुमचं एकूणच म्हणणं काय आहे? फॉलोअर्स तुमचे जास्त आहेत म्हटल्यानंतर तुम्ही एका रेम्युनरेशनच्या ब्रॅकेटमधनं निघून तुम्ही दुसऱ्या रेम्युनरेशनच्या ब्रॅकेटमध्ये येता. पण आता त्याच्यामुळे तुम्हाला फार कामच मिळत आहेत का, तर आय डोंट नो, 50-50 चान्सेस आहेत. मला माहिती नाही, मला तरी मिळालेलं नाही आहे काम की अरे काय फॉलोअर्स आहेत ना तुझे, चला चला तुम्हाला खूप काम देतो. नाही नाही, आम्ही आपलं टुकूरच खेळतोय, आपला 2-2 रनच काढते मी तर अजून. तर मला असं वाटतं की वेन इट कम्स टू फिल्म्स, कास्टिंग असो किंवा डिरेक्टर्स विजन असो, ती कम्प्लिटली डिफरंट आहे. तुम्ही त्या कॅरेक्टरला सूट करताय का नाही. मग ते इन्फ्लुएन्सरचं कॅरेक्टर असेल तर मे बी एखादं खरोखरच टॅलेंटेड इन्फ्लुएन्सर जे आहे ते कास्ट होईल त्याच्यामध्ये. पण अजून मला नाही वाटत आहे की इकडे मी तरी ते एक्सपिरियन्स केलं आहे की काय फॉलोअर्स आहे तुझे, चला आता तुम्हाला 10 पिक्चर लाईनीत देतो वगैरे, असं माझ्याबरोबर तरी नाही झालं. आमचे निर्माते अभिषेक मेरूकर आणि नितीन वैद्य इथे बसलेत. मी त्यांना हा प्रश्न तुझा डायव्हर्ट करतो की आमचे फॉलोअर्स बघून तुम्ही आमचं कास्टिंग केलं का, आणि तसं असेल तर असं का केलं.
नाही, इनफॅक्ट आम्ही आणि अमृताच्या मागे लागलो होतो की प्लीज तुम्ही आमच्याबरोबर काम करा. त्यामुळे खूप इतकी वर्ष 15-16 वर्ष काम केल्यानंतर मला संधी दोघांबरोबर पहिल्यांदा काम करायची मिळाली. शुभंकर खूप जनरस आहे बिचारा, त्याने सांभाळून घेतलं आणि माझ्यावर काम केलं. पण नाही, मला तरी असं वाटतं की जोकसपाट, पण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचे जे फॉलोअर्स आहेत त्याच्यामुळे काम मिळतं का, तर एक अवेअरनेस क्रिएट होतो. त्याच्यामुळे काम मिळेलच असं काही नाही, किंवा आमचा तरी तो क्रायटेरिया नव्हता. आणि आत्ता तरी जे सिनेमे आत्तापर्यंत केले त्याच्यामध्ये तरी असं काही नव्हतं. केवळ यांचं टॅलेंट आहे, ती लोकं त्या कॅरेक्टरसाठी सुटेबल आहेत, तशी योग्य वाटतात म्हणूनच ती कास्ट केली जातात. सोशल मीडियावरचे फॉलोअर्स हा एक जस्ट मला असं वाटतं त्याच्यातलं एक वन ऑफ द फॅक्टर आहे जो अगदी छोटा आहे असं मला तरी वाटतं. अभिषेक सर, तुमचं काय म्हणणं? अभिषेकला दे आधी. एवढं सांगायचंय की आमच्या सिनेमात हा डायलॉग आहे, जो तू बोललीस हा अगदी असा ह्या शब्दात डायलॉग आहे. मला स्वतःला असं वाटतं की एंट्री लेवलला मे बी याचा फायदा होत असेल. त्यामुळे जे एंट्री लेवलला असतात हां नवीन कलाकार, तर त्यांना मला वाटतं की याचा फायदा होत असेल आणि म्हणून ते बऱ्याच इन्फ्लुएन्स खाली असतात की फॉलोज वाढू, म्हणजे नोटीस हो, मग काम मिळेल वगैरे वगैरे. शेवटी ऍक्शन आणि कटमध्ये तुम्ही जे करता त्याच्यामुळे तुमचं पुढचं काम डिफाईन होतं. आणि नाही की एकतर फॉलोअर्स आणि ह्याच्यावरती असं तर मला खरंच मिळाली नसती कामं. आणि ज्या नसतीच कामं. आणि जर ज्या कामात फॉलोअर्स आणि हे बघते ती तर मला कामच नको. हां, तशी कामच नको ना जर फॉलोअर्सच बघून हे केलं. हां तर ओ माय गॉड. आणि मी वेबसिरीजच सांगतोय, मी वेबसिरीज जेव्हा केली होती ना तर खूप बजेट कन्स्ट्रेंटवाली ती वेबसिरीज होती. आणि तसं त्या लोकांनी बऱ्यापैकी ते बजेट कन्स्ट्रेंटमध्येच आम्ही सगळ्यांनी साईन केलेलं आणि स्टोरीमध्ये आम्हाला रस होतं म्हणून आम्ही ती करत होतो. हां एक्झॅक्टली, काळे धंदे. तर कारण की आम्ही सगळे मित्र वगैरे हे सगळे मिळून, आणि मित्रांनीच लिहिली होती. त्याच्यानंतर तोच डिरेक्ट करत होता आणि त्याच्यासाठी आम्ही ती करतोय. तर त्यांचे जे प्रोड्युसर होते ते हिंदीतले होते काही, आणि त्यांनी माझं नाव, मी काय करतो, मी काय केलं आहे, ह्या सगळ्याच्या आधी मला ते म्हणाले. मी बोललो की हाँ मैं विकी का कैरेक्टर. अच्छा बैठो क्या कितना फॉलोअर आहे आपका. आणि मला तर तेव्हा, आता हे 2018 का 2019ची गोष्ट, आणि तेव्हा तेवढं नव्हतं हे. आता कोविड नंतर भरपूर गोष्टी झाल्या आहेत. आणि माझं असं झालं की किती आहेत, मला खरंच अंदाज नव्हता की नेमकं काय वगैरे हे ते. आणि त्यांचं असं झालं की अरे थोडा बढ़ाओ, थोड़ा अपने को भी मजा आएगा. हे म्हणाला तुम थोड़ा पैसा बढ़ाओ तो मेरे को भी मजा आएगा, तो तुम्हें तो अकेले मजा आएगा. तो बोलते नहीं ऐसा नहीं है कि उसके लिए कम पैसे. मैं बोला रहने दो सर, एक तो ना मैं सीरीज आपके लिए कर रहा हूँ, मेरे लिए कर रहा हूँ, जो नीचे मेरे दोस्त बैठे हैं उन लोग के लिए कर रहा हूँ. एनीवे, पण हे असं होतं. आणि हे इन युअर फेस विचारलं जातं आणि कुठेतरी हे केलं जातं. त्यांचे कारणं असतील त्याच्या मागे, की अजून थोडं पुश मिळावं, सोशल मीडियावरती लोकांपर्यंत पोचावं हे असेल. पण आय गेस त्याच्यासाठी त्यांनाच कास्ट करावं किंवा त्यांना हे करावं त्या गोष्टीसाठी. इफ दे आर गुड ॲक्टर्स देन वाय नॉट. पण त्याचसाठी फक्त करावं हे मला पण कुठे पटत. मला अजून एक असं वाटतं की एकतर असं असतं ना की अरे हिचे खूप फॉलोअर्स आहे, ही खूप पैसे मागेल म्हणून पण लोक करत नाही. असं होतं माझ्या बरोबर. बरं, माझा इथे असा प्रश्न आहे की लाईक आणि सबस्क्राईब गूढ कथा आहे, आणि लहानपणापासून मला वाटतं बऱ्याच जणांचं हे असतं की आपल्याला एक तर भूताच्या गोष्टी ऐकायला आवडतात, वाचायला आवडतात, किंवा मग रहस्यमय कथा आपल्याला वाचायला आवडतात, किंवा तसे सिनेमे आपण जास्तीत जास्त पाहतो. तर अमेय, मला तुला सुरुवातीला विचारायला आवडेल कारण भूताचं आल्यावर त्यांनी ऍक्च्युली माझ्याकडे माहिती दिलं. कारण अमेय म्हटलं की आत्ता तो ज्या पद्धतीनं एक पटकन एखादं वाक्य जरी म्हटलं त्याने तरी आपण हसतो. ते माझ्यावर हसता तुम्ही, माझ्यावर. आतापर्यंत तू ज्या पद्धतीच्या भूमिका केल्यास, मग झोंबिवली म्हण, मास्टर फेणे म्हण, पोपट आउट अँड आउट एक वेगळा सब्जेक्ट होता, जो खरंच तो पूर्ण सिनेमा पाहताना तुम्ही प्रत्येक जण वेगळे दिसला होता. सो असे वेगवेगळ्या पद्धतीच्या तू भूमिका केल्यास आणि त्या माध्यमातून तू आमच्या समोर आलायस.
गूढ रहस्यमय कथा करताना तुला स्वतःला तू किती ती एन्जॉय केलीस किंवा तुला वेगळेपणा काय जाणवतो अशा पद्धतीच्या कथेत काम करताना, आणि तू स्वतः आता ह्या सिनेमाची तुझी जर्नी सांगशील? कारण बऱ्याचदा असतं ना, आपण ज्या भूमिका करतो त्या अनेकदा अशा असतात, इतकं आपण त्यात जातो की कधी कधी त्या अंगावर येतात. जेव्हा आपण त्यातनं बाहेर येतो, असं आपण म्हणतो की मी इन अँड आऊट आहे, म्हणजे इन एकदा घुसलो की घुसलो आणि आऊट झालो की मी आऊट असतो. पण कधी कधी त्या भूमिका आपले साथ सोडत नाहीत. कधी कधी त्याचं इनफॅक्ट काला पाणी ना, काळाच म्हणाले मी, आणि काला पाणीमध्ये पण खूपच वेगळं आहे. त्यामुळे मला याचा तुझा एक अनुभव ऐकायला आवडेल की विनोदी आणि वेगळ्या पद्धती त्या भूमिका सोड आणि आत्ताची गूढ रहस्यमय कथेत. मला असं वाटतं नट म्हणून मी मेथड ॲक्टिंगच्या आपल्याकडे फार वेगवेगळ्या व्याख्या आणि प्रत्येकाचं वेगळं इंटरप्रिटेशन आहे. काही लोकांचं असं म्हणणं असतं की मी 6 महिने शूटिंग करणार आहे, तर मी इतका त्या रोलमध्ये घुसणार आहे की काही खरं नाही, म्हणजे मी स्वतःला लॉक करून घेईन, मी आजूबाजूच्या लोकांची तसंच वागेन आणि हे आणि ते. पण तेच म्हणजे मेथड ॲक्टिंग आहे असं मला वाटत नाही. मेथड ॲक्टिंग म्हणजे बेसिकली कुठली तरी अशी मेथड ज्याबरोबर तुम्ही कम्फर्टेबल आहात, ती तुम्ही त्या रोलसाठी वापरावी, जेणेकरून तुमचं काम त्या सिनेमातलं चांगलं होईल. मग ती कुठलीही मेथड असू शकते. हे त्याचं मॉडर्न एक इंटरप्रिटेशन आहे. मला असं वाटतं की अभिनेत्यांनी स्विच ऑन आणि स्विच ऑफ करणं गरजेचं आहे. आता उद्या मी टेररिस्टचा रोल केला तर मी तसं नाही वागू शकत घरी. म्हणजे घरी मला म्हणजे आज जेवायला काय आमटी आहे का भात आहे हाच माझा प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे असं मी तसं नाही वागू शकणार. पण कधी कधी मला असं वाटतं की त्या भूमिकेसाठी किंवा ते काम चांगलं होण्यासाठी काही टूल्स आपण वापरतो, काही प्रत्येक ॲक्टर ट्रिक्स वापरतो. तर मला एक उदाहरण द्यायला आवडेल. असूर नावाची वेबसिरीज मी केली होती. त्यात एका अत्यंत सायलेंट अशा क्रिमिनलचा रोल होता, जो एका अर्थी सिरियल किलरच होता आणि तो अंडरकवर असतो, कारण की तो पोलिसांबरोबरच ते काम करत असतो इन्व्हेस्टिगेशनचं आणि असं तसं. तर त्या सेटवर मी पूर्ण शांत असायचो, कारण आमच्या डिरेक्टरचं असं म्हणणं होतं की कायम मला तुझी जी वाक्य आहेत ना, असं वाटलं पाहिजे की आतनं तू भयंकर शांत आहेस. त्या वाक्याचा पूर्ण अर्थ, आवाजातले चढ उतार, हे जोरातच बोललं पाहिजे, हळूच बोललं पाहिजे, असं काही नाही आलं तरी चालेल. त्याला सिद्धी प्राप्त झाली आहे सगळी, अशाच अर्थाने तू ते कर. तर त्या सेटवर मी पूर्ण शांत असायचो. मी जनरली सेटवर तसा बऱ्यापैकी टाईमपास करतो. टाईमपास म्हणजे मला असं आवडतं असं एक हसतं खेळतं वातावरण ठेवायला. हां, पण त्या सेटवर मी पूर्णपणे शांत असायचो. स्टार्ट टू एंड त्या प्रोसेसमध्ये मी इतका शांत होतो की प्रमोशनला काही ॲक्टर जेव्हा भेटले तर ते असं म्हणाले की आम्हाला माहीत नव्हतं तू असा टाईमपास करायचास किंवा असं जोक्स वगैरे क्रॅक करू शकतोस. पण तो त्या भूमिकेसाठी मी पत्करलेला मार्ग होता. ह्या सिनेमात इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की या सिनेमात माझा डबल रोल आहे का मी एकच माणूस आहे, असा एक प्रश्न ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला पडेल. कारण एक पात्र आहे जो नॉर्मल फॉर्मल कपडे घालणारा, नॉर्मल कॉर्पोरेट टाईप हेअरस्टाईल आणि असा नीट आणि क्लीन असा एक आहे, आणि अजून एक आहे ज्याचे केस सोनेरी आहेत, थोडंसं कानात बिनात त्यांनी डूल घातलेले आहेत, कपडे त्याचे फंकी आहेत, जे लिंबू फिरवलं गाण्यात तुम्ही बघितलं असेल. तर असे 2 वेगवेगळे अप्रोच होते. ते आता डबल रोल आहे का काय आहे ते मला माहीत नाही, नाही का, ते आपल्याला कळेल सिनेमा बघितल्यानंतर. तर ते 2 वेगळे दाखवायचे होते. तर त्यानुसार 2 वेगवेगळ्या देहबोली कसं हे सगळं करता येईल यासाठी दिग्दर्शक सरांची मदत घेऊन मी ते साध्य करायचा प्रयत्न केला. हे असं आहे. अरे ह्या फिल्ममध्ये गप्प राहून चाललं तरी असतं का तुला? सहकलाकार आम्ही खूप चांगले मित्र आणि एकंदरीत सगळे खूप मजा आणि धमाल करणारी माणसं असल्यामुळे त्याने जर हा विचार केला असता की त्यावेळेस जसं शांत राहिलो होतं तसंही आता शांत राहीन मी, तर हे आम्ही होऊ दिलं नसतं. असं ही आमची मेथड आहे. अमृता, म्हणजे तू अमृता म्हटली की आम्हाला तिचं एकतरी गाणं असं धडाकेबाज पडद्यावर पाहायला आवडतं. मला वाटतं या सिनेमात ते मिस केलं नाही का. आमच्यासाठी गौतमी पाटील जी आल्या होत्या आणि त्यांनी धमाकेदार गाणं, मी तिकडे येण्याआधीच तू सुरू झाली. नाही पण आय थिंक शी इज सच अ ग्रेट ॲडिशन टू द फिल्म. कारण त्यांना फिल्म सॉन्गमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं नाही आहे. आणि यु नो की ज्यांनी तिचं कास्टिंग केलं आहे, आय थिंक इट्स ग्रेट यार. म्हणजे ती हार्टथ्रॉब आहे आत्ता.
तरी त्या त्या क्षेत्रामध्ये. आणि मजा आली मला अमेय आणि तिला असं डान्स करताना बघायचं. मज्जा आली खूपच. मला वाटतं मग परत अमेयाला विचारायला हवं, अमेय गौतमी पाटील सोबत डान्स करताना किती धमाल आहे. आता हा जर तुम्ही मला प्रश्न विचारलाय, आता बरोबर हे आपण वर्टिकलमध्ये लावून याचं रील करून हं? यासाठी हे प्रश्न चाललेत, लक्षात घे. हे बघ हसते बघ ती केवढी. हे बरोबर ह्याचं आता मी जे बोलणार आहे ते मी 90 सेकंदात बसवतो किंवा 60 सेकंद, म्हणजे बरोबर रील होईल. करेक्ट आहे, बोल. तर गौतमी पाटील यांच्याबरोबर नृत्य करून तुम्हाला कसं वाटलं? मला प्रचंड आनंद झाला. माझं उत्तर तयार आहे, ते उत्तर मी देतो. गौतमीचे महाराष्ट्रभर सगळे फॅन्स आहेत, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तिचा डान्स बघायला लाईव्ह लोक छपरावर बसलेली असतात, झाडावर बसलेली असतात. बऱ्याच लोकांना असं वाटत असतं तिच्याबरोबर स्टेजवर जाऊन नाचावं, पण ह्या सगळ्या लोकांची, तिच्या सगळ्या फॅन्सची मनोकामना मी पूर्ण केली असं मी म्हणेन. तुमच्या सगळ्यांच्या वतीने गौतमीबरोबर मी डान्स केला आणि त्या गाण्यात मी 2-3 दिवस रिहर्सल केली. गौतमीनी 1च दिवस रिहर्सल केली आणि त्या गाण्याचे जे रिटेक्स झाले ते माझ्यामुळे झाले, जे ओके टेक्स होते ते तिच्यामुळे झाले. आणि जे गाणं आहे ते अख्ख्या महाराष्ट्रासमोर आहे. माझी अशी इच्छा आहे की गाण्यात जसं आम्ही लिंबू फिरवलेलं आहे तसंच लिंबू या सिनेमामार्फत आम्ही मराठी प्रेक्षकांवर फिरवावं, जेणेकरून मराठी प्रेक्षक गौतमी पाटीलचा एक डान्स बघायला तरी थिएटरला येतील आणि हा लाईक आणि सबस्क्राईब हा जो 18 ऑक्टोबरला सिनेमा रिलीज होतोय त्याचा अनुभव घेतील. धन्यवाद. मला वाटतं मी 60 सेकंदात संपवलंय. हां 60 सेकंदात संपवलं. कोल्या बेल एक्सेप्ट करशील प्लीज. अमेय तुलाच प्रश्न आहे की मला चलाय आम्ही उगाच बसलो. हे तू सगळं सांगितलं गौतमी बरोबर डान्स करण्याचा एक्सपिरियन्स, पण तुला खरोखर जेव्हा सांगितलं की गौतमी पाटील बरोबर तुला डान्स करायचा आहे, दडपण आलं होतं का? नाही, दडपण तिला आला असेल कारण मला माहिती होतं मला किती डान्स करता येतो, पण तिला माहिती नव्हतं मला किती डान्स येतो. दडपण गौतमीला आलं होतं, एवढं मी तुला नक्की सांगू शकतो. संपला माझा प्रश्न. पण त्याला जोडून आता प्रश्न वेगळे येणारच नाही, त्याला जोडूनच येणार आहे. याच्या लुकवरनं तर वाटते तो गौतमीचा लय फॅन. तुझा प्रश्न असा तर नाही पाहुणा जेवला का? हा मला तेच विचारायचं होतं. गौतमीने तुला गौतमी सोबत काही बोलणं झालं का? तिच्यासोबत नाही झालं असेल तो तुला का सांगत? आम्हाला ऐकायचं आहे की महाराष्ट्राला तिचा काय म्हणतात की तिची ओढ आहे. तुझ्यासोबत ती बोलली असेल काय? तिच्यासोबत कामाचा अनुभव, लिंबू सरबत वगैरे असं काही खायला? 2-3 फार महत्वाची वाक्य झाली. एक म्हणजे एक पहिलं असं वाक्य होतं की हे किती वेळा घेणार आहेत रिहर्सल, ते तुम्ही ओळखायचं. दुसरं वाक्य असं होतं की तुला स्टेप्स माहिती आहेत ना, आणि तिसरं असं होतं की पॅकअप किती वाजता होणार आहे. तर तुम्ही ठरवा कोण कोणास म्हणाले. नितीन सरांना प्रश्न आहे की गेल्या काही दिवसात अनेक सिनेमे रिलीज झाले ज्याच्यामध्ये आम्हाला नितीन वैद्य प्रोडक्शन हे नाव पाहायला मिळालं. सगळेच दर्जेदार सिनेमे होते. एकीकडे असं म्हटलं जातं की मराठी सिनेमे चालत नाही आहेत आणि मराठी सिनेमांना मार्केट नाही, आणि दुसरीकडे नितीन वैद्य प्रोडक्शनचे एकावर एक दमदार सिनेमे येत आहेत. मराठी सिनेमांविषयी ॲज अ निर्माता म्हणून काय भूमिका आहे तुमची? मराठी सिनेमे चालत नाही आहेत असं खरं तर हे चुकीचं स्टेटमेंट मला वाटतं. कारण चालत नसते तर इतके सिनेमे झालेच नसते. दर्जेदार सिनेमे मराठीमध्ये होत आहेत का, तर होतच. बरीच वर्षानुवर्ष मराठी सिनेमे दर्जेदार होत आहेत. सो मला असं वाटतं की माझ्या याच्याबद्दल नितीन वैद्य प्रोडक्शनबद्दल बोलायचं झालं तर माझं जरा बोवारणीसारखं झालं आहे की गेले काही वर्षांचे सिनेमे जे तयार होते ते आता मी रिलीज करायला घेतले आहेत. त्यामुळे अचानक एवढे सगळे सिनेमे दिसत आहेत. पण मी हे 2 वर्ष खूप कष्ट करून, काम करून, सिनेमे निर्मिती करून आता ते रिलीजला योग्य काळ असं जरा वाटायला लागला, म्हणून मी ते रिलीजसाठी घेतले. आणि लाईक आणि सबस्क्राईबबद्दल बोलायचं झालं तर
अभिषेक आणि मी त्याची पहिली फिल्म पण आम्ही दोघांनी मिळूनच केली होती. त्याने डिरेक्ट केली होती, आम्ही दोघांनी प्रोड्यूस केली होती. आणि जेव्हा ती फिल्म पण खूपच उत्तम झाली आहे. दुर्दैवाने ती रिलीज अजून झाली नाही आहे. पण जेव्हा लाईक आणि सबस्क्राईबची त्यांनी गोष्ट मला सांगितली होती, तेव्हापासून असं मला झालं की जे करोनाच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीने मल्याळम सिनेमा जो बघितला, जागतिक सिनेमा बघितला, तर मला असं झालं की या सिनेमामध्ये ते पोटेन्शियल आहे. आणि खरंच अशा पद्धतीने मला वाटत नाही की मराठीमध्ये असा सिनेमा कुठला झाला आहे. म्हणजे मी केला आहे अशा अर्थानं नाही, मी आत्तापर्यंत बरेच सिनेमे केलेत, पण हा सिनेमा खरंच मी अगदी काय म्हणतात ना की कॉन्फिडेंटली सांगू शकतो की अशा पद्धतीचा मराठी सिनेमा जो लोकांना बघायचा आहे तो आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. सो मला असं वाटतं की ह्या सिनेमासाठी म्हणून निर्मिती करणं, त्याचं प्रमोशन करणं, त्याचं पूर्णपणे मार्केटिंग करून रिलीज करणं हे खूप आमच्यासारख्या मराठी लोकांचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही खूप मनापासून करतो आहे. सो 18 तारखेला मला असं एक आव्हान करायचं की जी लोकं मराठी सिनेमा अशा पद्धतीचा बघू इच्छितात त्यांच्यासाठी एक मेजवानी असणार आहे. नितीन सर, माझा प्रश्न तुम्हालाच आहे, कारण आता तुमचा सिनेमा सोशल मीडियाशी रिगार्डिंग आहे, पण आता अनेक बरेच सिनेमे होतात ज्याच्यासाठी प्रमोशनल म्हणून एक वेगळी ॲक्टिव्हिटी केली जाते. सिनेमातलं काहीतरी एक वेगळी गोष्ट खास प्रमोशनसाठी म्हणून केली जाते. तुमचा सिनेमाच सोशल मीडियाशी रिगार्डिंग आहे. तुमची प्रमोशन स्ट्रॅटेजी या सिनेमासाठी काही वेगळी आखणार आहात का? जशी चंद्रमुखीसाठी चंद्राचे रील्स होते, तुमच्या सिनेमात आता म्हणजे अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आहेत. अशा वेगवेगळ्या प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहेत. तर तुमचा सिनेमाच या विषयावर आहे, तर तुमची काय वेगळी स्ट्रॅटेजी आहे प्रमोशन? स्ट्रॅटेजी आमच्या आहेत, म्हणजे त्याच्याबद्दल आमचं आत्ता जस्ट इथे येतानाच आमचं बोलणं चाललं आणि एक बऱ्यापैकी खूप इनोव्हेटिव्ह आयडिया आत्ता आम्ही यांनीच सांगितलेली आहे. तर मला असं वाटतं की ती येत्या 2-4 दिवसामध्ये आम्ही ती आउट करू आणि आमचं लॉन्च होणार आहे, पण पोचू. आणि आत्ता थोडंसं जरा लवकर होईल, पण तुम्हाला आणि मला असं वाटतं की खूप सोशल मीडियाला पकडून ती ॲक्टिव्हिटी आहे जी अमेयानी सुचवली आहे आणि अशी ॲक्टिव्हिटी आत्तापर्यंत तरी झालेली नाही आहे. आणि बेसिकली फिल्मच्या बाबतीत अवेअरनेस ते तर आम्ही करणारच आहोत, बट एक्झॅक्टली हे सोशल मीडिया काय असतं, कारण अजूनही खूप लोकांना एक्झॅक्टली माहिती नाही आहे. नुसतं त्यांना ते वरवरचं दिसतं की इंस्टाग्राम रील्स काय असतात किंवा फेसबुक काय असतं, मग कमेंट केल्यानंतर मग ट्रोल केल्यावर हे सगळे नुसते ना एक कॉन्सेप्ट्स माहिती आहेत, पण एक्झॅक्टली ह्याच्या मागे काय होतं, कसं होतं ना, हे थोडंसं दाखवणारी आमची ॲक्टिव्हिटी आहे. पण ती तुम्हाला लवकरच कळेल ट्रेलरच्या दिवशी. पण तुम्हाला तिघांनाच याला एक जोडून एक प्रश्न आहे की प्रमोशन दरम्यान बऱ्याच वेळेला वेगवेगळे रील्स तुम्हाला करावे लागतात, व्लॉग्स करावे लागतात. असं कुठलं ह्याच्या आधी प्रमोशन किंवा रील्स तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध खास प्रमोशनसाठी करायला लागलाय असा कुठला किस्सा घडलाय का? नाही, मनाविरुद्ध कधीच काय हे नाहीये. नाही ना, काय नाही, कधीच कसं नाही, खरंच या मनाविरुद्ध जर नाही पटलंय तर नाही, म्हणजे ते प्रमोशनचीच फक्त गोष्ट नाही, फिल्ममध्ये पण कुठली गोष्ट जर पटत नसेल तरीही नाही करत. आणि मला नाही वाटत की इथे बसलेली कुठली माणसं ते करत असतील मनाविरुद्ध कुठली गोष्ट. आणि इथे बसलेले जे मेकर्स पण आहेत त्यांनाही माहिती आहे की मनाविरुद्ध कुठली गोष्ट ते आमच्याकडून करूनही नाही घेणार. बरं, आत्ताच अमेयनं गौतमी सोबतचा जे डान्स केलं त्याचा किस्सा, त्याचे काही अनुभव शेअर केले, पण मला असे काही किस्से शूटिंग दरम्यानचे तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील. एखादा सीन करताना तुम्ही स्वतः तो किस्सा खूप एन्जॉय केला, तुम्हाला आवर्जून इथे सांगावं असं वाटतं. अमृता, शुभंकर आणि अमेय तुमचं असं की एखादा शूटिंग नाही, ऑनेस्टली आम्ही खूप खरंच आम्ही ॲक्टर म्हणून खरंच जेन्युइन आहोत. आम्ही आता हे बोलावं लागतं यार, हा यार मला बोलावं लागतंय की खरंच काम करताना तर ॲब्सोल्युटली जेन्युइनली आम्ही काम करतो. तर मला असं वाटतं की खूप मजा आलेली सीन करतानाच किंवा सीनच्या मागे की आम्ही जे काय मजा करतो की आम्ही मजा आमचं बोलण्यातनं फार होतं. आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही ऑब्व्हियसली नाही सांगणार आणि सांगूही शकणार नाही. तर तो वेगळा भाग. पण आमचा एक सीन आहे की ज्याच्यात आम्ही तिघं नाही होत एकत्र. तर मी आणि अमय एकदा आमचं जेव्हा शूट होतं तेव्हा पण एक मजेदार एक सीन होता आईस्क्रीमवाला. तर त्या आईस्क्रीमच्या गाडीवरचा सीन, आणि तेव्हा आम्ही ते सीन करताना पण आम्हाला खूप मजा येत होती. आणि ती मजा आता
म्हणजे सॅडली अनफॉर्च्युनेटली या गोष्टी आम्ही आउट अँड आउट नाही सांगू शकत आहोत, कारण की फक्त टीजर आलं आहे, 2 गाणी आली आहेत त्यासाठी. पण आय फील तो एक दिवस किंवा ती एक रात्र आय गेस आम्ही रात्री शूट करत होतो. त्यांना विचारलं पाहिजे की त्यांना आले का. आता आपलं इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी आम्ही जी काही गप्पा गोष्टी करत होतो, तुम्ही त्याचा अनुभव घेतला ना की तुम्हाला कळेल की आम्ही किती मजा करू शकतो. त्याचं असं सांगून होत नाही ना. आता देतो त्यांना. हो, आणि काय सांगणार. मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मी तुला एक किस्सा सांगतो. या सिनेमामध्ये एका पॉईंटला अमृताचं कॅरेक्टर आहे, ते पोलीस स्टेशनमध्ये जातं आणि त्याच्या तोंडी एक वाक्य होतं की मालाड बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये जी NOC दिली आहे पोलिसांनी, तर त्याच्या संदर्भात काही प्रश्न होते आणि समोरच्या ॲक्टरचं वाक्य होतं की ते क्लॉजेस त्या NOC मध्ये नाही आहेत, ॲडेंडम लिस्टमध्ये आहेत. आता ही 2 वाक्य होती. आता काय कोणी लिंबू फिरवलं माहीत नाही मला, पण त्या दिवशी फॉर सम रिझन ही वाक्य घ्यायला खूप स्ट्रगल होत होता. आम्ही जवळपास 5-6 तास शूट केलं. हाच एक सीन आम्ही 20 टेक्स झाले, पण तरी आम्हाला तो भेटेच ना. कारण ही वाक्य म्हणताना काही ना काहीतरी नेहमी गडबड होते. शेवटी आम्ही ते कॅन्सल केलं ते सगळं. म्हटलं आता आपण लेट्स मूव्ह ऑन, आणि पुढचे सीन केले, सगळं केलं. दुसऱ्या दिवशी परत आलो आणि पुन्हा मग आम्ही दुसऱ्या दिवशी पण इतर सगळ्या गोष्टी केल्या आणि दुसऱ्या दिवशी दुपारनंतर म्हटलं आता पुन्हा एकदा तो सीन अटेम्प्ट करू. आणि तेव्हा तो सीन आम्ही सुरू केला तेव्हा प्रत्येकाच्या माझी एक धाकधूक होती की अरे हे होईल ना. आणि ते तेव्हा मात्र ते फर्स्ट टेकमध्ये होऊन गेलं. आणि ते झाल्या एखाद्या क्रिकेट मॅचला कसं आपण 6 मारून जिंकला ते टाळ्या असतात, तशा अशा एकदम टाळ्या वगैरे वाजायला लागल्या सेटवरती. तर हा एक किस्सा होता. ते वाक्य अमृताकडनं ऐकायला. एक्झॅक्टली. हां, खरं. ओके, शुभंकर तुला विचारेन, कारण आत्ता जो काही विषय निघाला गौतमी पाटीलचा, अमेयाने तिच्यासोबत डान्स केला. तू एक उत्तम डान्सर आहे, तुला इच्छा नाही झाली का? बेबी त्यांनी माझ्यासोबत डान्स केलाय. मी जग जिंकलंय. वेडी कुठे आहेस तू? कुठे आहेस तू? आम्ही एकत्र फिल्म केली, आम्ही दोघांनी एकत्र डान्स केले त्याच्यात. माय गॉड. पण तरी तुझी काही इच्छा नाही झाली का? किंवा डान्स आता ती अरे तिच्यावर कॅमेरा फिरवा, ती म्हणते तशी तुझी काही इच्छा नाही झाली डान्स करायची म्हणजे? तू रिॲक्शन तशी दिली म्हणून पुढचं. त्याचं काय की मी त्या गाण्यात का नाही वगैरे. हा, म्हणजे तू असलास तर तुमच्या दोघांची तशी केमिस्ट्री छान आहे, अमेय आणि तुझी. प्लस आता त्याचा सिंगल डान्स आहे, तर तू उत्तम डान्सर असताना तुझा डान्स तिच्यासोबत असायला हवा असं. तो फालतू डान्सर असून त्याला ही संधी मिळाली, तू चांगला डान्सर असून तू तिथे का नाही आहेस, असा खरा प्रश्न आहे. असं काही म्हणणं आता नाही. तुला मी वेळ देतोय 60 ते 90 सेकंद, ह्याचं रील बनेल असं उत्तर दे. चला एक मिनिट. गौतमी पाटील यांच्यासोबत तुम्हाला जर का डान्स करायची संधी मिळाली तर त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? संधी मिळाली म्हणजे ती संधी मिळायलाच पाहिजे, मला तरी असं म्हणणं आहे. आणि मी आवाहन करतो आणि मी रिक्वेस्ट करतो की असं समजा कुठे तुम्ही नंतर करत असाल किंवा तेव्हा अशी संधी परत यावी आणि मला ती संधी द्यावी असं मी सांगतो. पण मला कुठेही असं वाटत नव्हतं की अरे त्याला परफॉर्म करायला मिळते किंवा फक्त तिच्यावर असं नाही, पण परफॉर्म करायला मिळते गाणं किंवा मला हे नाही. पण मला खरं तर त्या दिवशी मी सेटवरती येणार होतो आणि मला ॲक्च्युली बघायचं होतं की ते डान्स किंवा ते कसं केलं जातं आहे किंवा ते शूट कसं केलं जातं आहे आणि एकंदरीत काय माहोल आहे आणि माझा मित्र कसा परफॉर्म करतो आहे आणि काय करतो आहे तेही मला बघण्याची खूप उत्सुकता होती. पण नेमकं नाही येता आलं मला. आणि मला असं वाटतं की त्यानेही कुठेतरी सांगून ठेवलं असेल की त्याला नका येऊ दे. तो नको. शुकली. आता मी काय करू शकणार आहे. पण मी पुरेपूर प्रयत्न करेन. नितीन वैद्य प्रोडक्शन्स हे खूप कमालीचे प्रोडक्शन्स आहेत आणि त्यांना परत एकदा मी सांगेन की प्लीज सर, नंतर मी भरपूर वेळा तुमच्याबरोबर कामं केलेली आहेत आणि जसं तुम्ही म्हणालात मी खूप जेनरस आहे, तर जेनरसली मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो की असं कुठलं तरी एक चांगलंसं गाणं करू शकतो. हो, रील आपण जसं ते म्हणाले प्रमोशनल ॲक्टिव्हिटी, तसं मला पण असं म्हणणं आहे प्रमोशनल ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे की नाही. लिंबू फिरवलं का कुठलं तरी काहीतरी फिरवलं असं होऊ शकतं. बरं, इथे मला अमृता तुला विचारायला आवडेल की तू त्याच्यामध्ये NGO सोशल वर्कर आहे मी तिकडे. सोशल वर्कर आहेस.
खऱ्या आयुष्यात अमृता म्हणजे ज्या पद्धतीनं तू त्या केसचा हे करतेस, पूर्ण पाठपुरावा करतेस, ज्या पद्धतीनं तू दिसतेस आम्हाला, प्रत्यक्ष आयुष्यात अशी एखादी बातमी कुठलीही ज्या पद्धतीच्या घटना आजकाल घडलेल्या आहेत आपण पाहिली, यूट्यूब वर किंवा एखादा व्हिडिओ पाहिला किंवा इन्स्टावर त्याचे काही हे पाहिले, आपल्याला पाहणं होत नाही, बसून बातम्या पाहणं होत नाही, पण या माध्यमातून आपण ते आपल्यापर्यंत पोहोचतं, तेव्हा अमृता म्हणून तू त्यात किती इन्व्हॉल्व्ह होतेस आणि तुला त्याचा किती त्रास होतो, तू त्याचा किती स्वतः आपण पाठपुरावा करावा लागतो एखाद्या केसचा, आपणही तर्कवितर्क लावायला लागतो, अरे हे असं झालं असेल, अरे ते तसं झालं असेल. डेफिनेटली त्रास होतो. म्हणजे आत्ता तर जे काही सुरू आहे, मग ते सोशल मीडियाच नाही तर एक जनरलच ज्या आपल्या जगातच जे काही सुरू आहे ते खूपच भीषण आहे. पण आणि मी तो त्रास करून सुद्धा घेतला आहे. आपल्याला 1-2 दिवस त्याचा सतत त्याचे विचार येत राहतात. मग आपण आपल्या जवळच्या माणसांचा विचार करतो. पण तरीसुद्धा आपल्याला कामावर जायचं असतं, तरीसुद्धा आपल्याला कारण आता मी तर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहे, तरीसुद्धा एक प्रेझेंटेबल राहायचं असतं, वागायचं असतं. आणि ना ॲक्टिंग किंवा डान्स हे एक असं काम आहे ज्याच्यात तुम्ही 100% इन्व्हॉल्व राहिलाच पाहिजे, नाहीतर मग ते सगळंच विस्कटतं. सो मी असं खूपदा केलं आहे की नाही आज मूड, आज काहीच नको करायला आणि आपण घरी बसून राहिलो. पण मग मी विचार करते की ह्याच्यात कुठेतरी माझाही वेळ जातो आहे, कुठेतरी माझी एनर्जी जाते. आणि म्हणजे कसं सांगू इट इज जसं दुःख असतं ना की प्रत्येकजण दुःख खूप वेगळ्या प्रकारे, ग्रीफ खूप वेगळ्या प्रकारे हँडल करतं, तसं काहीतरी झालं आहे. आय थिंक आपल्या सगळ्यांचं, स्त्रियांचं तर अगदीच झालं आहे की ह्या एखाद्या गोष्टीला आपण कसं रिॲक्ट करायचं हे इतकं खाजगी झालं आहे. कारण ते सोशल मीडियावर टाकतासुद्धा येत नाही आपल्याला जे फील होतं आहे. कारण इकडून पण बोलणारी लोकं आहेत, तिकडून पण बोलणारी लोकं आहेत. मग असं वाटतं की जाऊ दे ना बाबा, म्हणजे हातच नाही टाकला जात त्याच्यामध्ये. आपल्याला जे ॲक्च्युली फील होतं एक स्त्री म्हणून आपल्याला बोललंच जात नाही ते आणि जे आपण पाहतो ऐकतो त्याचं खूप कुठेतरी एक इंटेन्स लेवलला, एक खूप डीपर लेवलला त्याचा सगळा एक प्रभाव पडतो. असं नाही आहे की नाही पडत, पण ते बोलायची सोय नाही आहे बाबा कुठेही आणि त्याच्यात बोलायला गेलं ना तर इतकी 10 डोकी वर निघतात आणि वाटेल तसं बोलतात. त्याच्यापेक्षा ते नको वाटतं. म्हणजे अगदी मनापासून सांगते की अगदीच कोणाला तरी वाटू शकतं की आपण ह्या विषयाबद्दल का नाही बोलत आहे, आत्ता हे सुरू आहे ह्या विषयाबद्दल का नाही बोलत. पण यू ऑल्सो हॅव टू अंडरस्टँड किती हाफ कुक्ड इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे सगळीकडे. अनेक इललेजिटिमेट असे पेजेस आहेत जिकडे वाटेल ते लिहिलं जातं आणि हेडलाईन्स तर म्हणजे यार काय हेडलाईन्स देतात लोक. म्हणजे आपल्याला असं होतं हे खरंच झालंय का. म्हणजे काही केसेसविषयी तर इतकं वाटेल तसं बोललं जातं, आपल्याला नाही माहिती ते खरंच आहे का नाही आहे. मग ते सोर्स शोधा, हे करा ते करा. रिअली आपल्याला ते स्वतःला पण एवढं हर्ट करून घ्यायची गरज आहे का, मी असं विचार करते. सो त्याच्यापेक्षा या सिस्टमवरती, गव्हर्नमेंटवरती माझा संपूर्ण विश्वास आहे. ते ज्या केसेसमध्ये काम करत आहेत त्या केसेसचा जेव्हा तर्क लागेल तेव्हा तो लागेल आणि तेव्हा मला असं वाटतं कुठेतरी आपल्या मनाला शांती मिळेल. अमेय, अशी एखादी गोष्ट जी आपण तुझ्या समोर आली आहे, आपण बरेच व्हिडिओ पाहत असतो, एखादी साईट पाहत असतो, आपल्याला त्यातले कॉन्टेंट सुरुवातीला आवडतो, आपण लाईक आणि सबस्क्राईब करतो. मी सिनेमाच्या नावाच्या माध्यमातूनच घेते. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय की केलंय लाईक आणि सबस्क्राईब केलंय, पण पुढे जाऊन वाटलंय नाही हे काहीतरी वेगळं आहे आणि मग आपण मागे हटतो, सबस्क्रिप्शन कॅन्सल करतो, असं झालंय कधी? अमृता म्हणाली, त्यामुळे अमृतानंतर बोलशील. असं बऱ्याच लोकांना मी अनफॉलो केलंय. म्हणजे मी रोज 4-5 तर अनफॉलो, हे काय करते असं, हे काय डान्स रील आहे वगैरे असं करून केलंय. पण असं केलेलं आहे. पण मला आजकाल काय परिस्थिती अशी आहे सगळ्या ह्याच्यात की बातमी, अफवा आणि तर्क ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ह्याचा फरकच म्हणजे धूसर झाला आहे. कळतच नाही आहे की बातमी ही आपल्याला वाटते त्यावर विश्वास ठेवावा, काही अफवा उठवली गेली आहे का कोणीतरी याचा एक तर्क बांधला आहे. हा जो मुद्दा आहे हा मला फार क्रुशल वाटतो. आणि येत्या काही काळात जसा जसा सोशल मीडियाचा प्रभाव अजूनच आपल्या आयुष्यावरचा वाढत जाईल तर या तिन्हीमधला फरक करणं अगदीच खूपच अवघड
होईल असं मला वाटतंय. आपल्याला हे माहिती आहे की आजकाल कॉलेजेसमध्ये वगैरे सुद्धा फेक न्यूज कशी आयडेंटिफाय करावी या सगळ्याबद्दल सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं आहे. पण विथ AI आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अशा सगळ्या गोष्टी आल्यानंतर एवढी सगळी यंत्रणा प्रत्येक समाज घटकांनी त्याच्या मागे लावली आहे सगळ्या गोष्टींमागे, की खरी बातमी काय आहे, खोटी बातमी काय आहे, हे सगळं ओळखणं हाच मला फार मोठा चॅलेंज वाटतो. सेम आत्ता अमेय जसं म्हणाल तसं खरी बातमी काय, खोटी बातमी काय आणि अफवा. तुला विचारेन शुभंकर, तुझ्याच बाबतीत अशी काही दिवसांपूर्वीची एक अफवा होती, ती म्हणजे तू बिग बॉसच्या घरात जाणार होतास अशी. सो त्याच्यावर तुला रिॲक्ट करायला पण बऱ्याच म्हणजे काय रिॲक्ट करावं किंवा तुझ्यापर्यंत त्या बातम्या पोहोचत होत्या तेव्हा तुझं काय म्हणणं होतं यार मी नेमकं? आणि तू ते एवढंच म्हणेन, बाई काय प्रकार. नाही, मला असं वाटतंय की ॲक्च्युली मी एक क्रोनॉलॉजिकली सांगेन की तेव्हा काय झालं होतं. की सध्या तुमच्या वर्टिकल आम्हाला असं कळलं होतं की तुम्ही बिग बॉस च्या घरात जाणार होतात. याविषयी शुभंकर तुम्हाला काय म्हणायचंय? खरं तर ॲक्च्युली मी एक फोटो टाकला होता की मी ज्या रिलेशनशिपमध्ये आहे ते जर कुठेतरी ऑफिशियल मला किंवा ऑफिशियल असं म्हणणं नाही, पण मला असं वाटलं होतं की एक टाकावं म्हणून मी टाकलं होतं. आणि जस्ट काही दिवसानंतर तो रियालिटी शो ऑन एअर जाणार होता. सो भरपूर लोकांनी म्हणजे मीडियाच्या लोकांनी माझ्या टीमला किंवा मला भरपूर लोकांनी फोन केले की तुम्ही जाताय, आम्हाला माहिती आहे तुम्ही दोघं जाताय आणि तुम्ही सांगा आम्हाला. तर असे सकाळ सकाळ असं गुपित असं गपचूप फोन केला आहे एकाने ऑलमोस्ट की शुभंकर मला माहिती आहे तू जातोयस, मी कोणालाही सांगणार नाही की तू हो बोललायस, आपण एक गुपित एक इंटरव्ह्यू करूया. आणि सकाळ सकाळ फोन केला होता. सो माझं असं आलं होतं की सकाळी तर माझं 0 टॉलरन्स असतो आणि त्यानंतर एक अचानक सगळीकडे तेच फिरलं होतं. म्हणून आता मी मुद्दामून एक स्टोरी पण टाकली होती की काहीतरी पाऊस पडत होता की आणि मी सांगितलेलं की दिस सीझन इज गोइंग टू बी अमेझिंग आणि हे ते आणि सगळ्या गोष्टी. आणि बरं सगळीकडे हे होतं की मी आहे, हां असंच होतं. दिशाभूल करत होता. दिशाभूल म्हणजे मी सीझनबद्दल बोलतोय, मी थोडी कुठल्या ह्याच्याबद्दल बोलतोय. मी ह्याच्यावर टाकलं आणि चुकून माझ्याकडून असं झालेलं की मी स्पेलिंग मिस्टेक झाली नीट अभ्यास वगैरे न केल्यामुळे की BE च्या जागी मी BB असं लिहिलं होतं. सो इतर लोकांना असं वाटलं. एक मिनिट, त्यांनी तुला 50,000 रुपये दिले होते का? ओ माय गॉड, प्लीज बोलू नको प्लीज. पण मला खरंच असं वाटतंय की आय लव्ह द कॉन्सेप्ट अँड आय लव्ह द शो, पण आय डोंट थिंक सो आय विल बी एबल टू गो इन द शो. आणि मी तिसऱ्या दिवशी कानफडात मारून येईन कोणातरी बाहेर, असं मला खूप वाटतं. तर हाताची कानफडा तुम्हाला खायची असेल तर मला बोलवा तुम्ही, तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बट तसं काही नव्हतं. आय लव्ह द शो, पण आय डोंट थिंक सो आय विल बी अ पार्ट ऑफ इट. अशातलीच गोष्ट. जर मी पार्ट झालो तर बाहेर येताना 2 गाड्या आणि घर घेऊन येईन. समृद्ध, तू मतामध्ये त्या प्रश्नावर म्हणाली होतीस की तुझ्या बाबतीत असं काही झालं होतं का, लाईक आणि सबस्क्राईब म्हणजे एखाद्या अनेक लोकांना तसं केलंय. बाप रे. नाही म्हणजे खूप लोकांचे काय आहे ना, मला असं वाटतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये इतके इक्वेशन्स बदलत राहतात, मैत्रीचे, कामाचे, अक्वेंटन्सेसचे, असे खूप इक्वेशन्स बदलत राहतात. आणि मग तुम्हाला कळतं की अच्छा आता म्हणजे काही राहिलं नाही आहे की काही बोलण्यासारखं काही राहिलं नाही आहे. आणि मग एका पॉईंट नंतर मग ते खूप जास्त व्हायला लागलं की मग अनफॉलो, रिस्ट्रिक्ट वगैरे नाही का. रिस्ट्रिक्ट केल्यानंतर तुम्हाला असं एक कुठेतरी त्यांचं अकाउंट असतं कुठल्या तरी क्लाउडमध्ये असं वगैरे. पण मी खूप असं केलं आहे की नाही आहे आता, पटत नाही आहे, मला बोलायचं नाही आहे, तर अनसबस्क्राईब, अनलाईक वगैरे असं खूप केलं आहे.
नाही, निश्चित. आणि जसं मी म्हटलं तसं की आपल्याला लहानपणापासून गूढ कथा वाचायला ऐकायला आवडतात. आपण सिनेमेही त्या पद्धतीनं पाहतो, मग ती हॉरर स्टोरी असो किंवा गूढ कथा, रहस्यमय कथा असो. सो आम्ही सुद्धा तितकेच उत्सुक आहोत सिनेमागृहात हा सिनेमा जाऊन पाहण्यासाठी, कारण असे सिनेमे सिनेमागृहात पाहावेत असं वाटतं, कारण टेक्निकली त्याचा एक साऊंड असतो तो वेगळा असतो आणि तो आपल्या छोट्या स्क्रीनवर त्याची मजा येत नाही. सो मोठ्या पडद्यावरच तो जाऊन पाहणं ही एक वेगळी मजा असते, वेगळा आनंद असतो. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडनं लोकांना आता हे आवाहन जाऊ दे की कोणत्या तारखेला सिनेमा रिलीज होतोय आणि सिनेमागृहात लोकांनी जाऊन जे गौतमीजी पाटील यांच्याबरोबर नाचले आहेत ते आता खूप वर्ल्ड फेमस झालेत, तर त्यांनी आव्हान करावं आमच्या प्रेक्षकांना आणि मग अर्थातच आमच्या दिग्दर्शकांनी. सर तुम्ही सांगा, तुम्ही नीट सांगाल, गडबड व्हायला नको. तुम्ही नाचवले. मराठी सिनेमांचा एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग आहे आणि मराठीत सहसा जे सिनेमे होतात ते त्या एका ठराविक कॅटेगरीतलेच होतात, कारण त्या प्रेक्षकांनी ते सिनेमे पूर्वीपासून उचलून धरले आहेत. याच्यामुळे दोन गोष्टी होतात. एक तर त्या प्रेक्षक वर्गाला नवीन पाहायला काही मिळत नाही, आणि दुसरं की नवीन प्रेक्षक मराठी सिनेमांना जोडला जात नाही. माझ्या मते हा तो सिनेमा आहे जो या दोन्ही गोष्टी करतो. हा त्या प्रेक्षक वर्गाला, जो एस्टॅब्लिश प्रेक्षक वर्ग आहे, त्यांना एक नवीन देतो काहीतरी जे सुद्धा त्यांना आवडेल, आणि एक नवीन प्रेक्षक वर्गसुद्धा मराठी सिनेमांना जोडला जाईल हे सुद्धा हा सिनेमा अचीव करेल. सो ह्या कारणांसाठी लाईक आणि सबस्क्राईब 18 ऑक्टोबरला नक्की पहा सिनेमागृहात. आणि आज तुम्ही लोकमत फिल्मीच्या आमच्या कार्यालयात आलात आणि मस्त गप्पा झाल्या. आम्हाला सुद्धा सिनेमाविषयी अनेक गोष्टी कळाल्या, काही तुम्ही हातचं राखून बोललात जे आम्ही सिनेमागृहात जाऊन पाहू. सो खूप खूप आभार. थँक्यू लोकमत फिल्मी. आमचा सिनेमा लाईक आणि सबस्क्राईब नक्की बघा 18 ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.